शेवपुरी तुमची सेटवरची म्हणजे फेवरेट डिश आहे का? तुम्ही मागवता का सारख्या? हो सगळं रोज नाश्त्याला आम्ही तेच मागवतो दादांना सांगतो. फार छान. Yes. आपण एक काम करूया, तुम्ही शेवपुरीचा एक घास घ्या. तुमच्याबरोबर आम्हाला एक छोटासा खेळ खेळायचा आहे. चालेल तुम्हाला? फॅन्टास्टिक. गेमचं साहित्य इतकं मागवतो, एक छोटासा खेळ खेळूया. घेऊन या प्लीज. खेळाची प्रॉपर्टी इथे आलेली आहे. ही प्रॉपर्टी अशी आहे की तुम्हाला तुमच्या हाताला हे चिकटवायचं आहे, दोघींना सुद्धा. माझ्या हातात हे रिमोट असणार आहे. मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार, त्या प्रश्नाचं उत्तर जर चुकलं तर मी एक बटन दाबणार. जे बटन दाबल्यानंतर तुम्हाला एक हलकासा झटका लागेल. तो काही करंट नाहीये किंवा शॉक नाहीये, पण एक जरा तुम्हाला असं व्हायब्रेट झाल्यासारखं फील होईल. ओके, तर त्याच्यामुळे उत्तर बरोबर द्या. आणि रिमोट काळजी करू नका, तुमच्या मित्राच्या हाताने तुम्हाला फार त्रास होणार नाही याची काळजी मी स्वतः घेणार आहे. ओके, चला, ऑल द व्हेरी बेस्ट. खेळाचं नाव आहे चुकीची एक घटका बसणार दोघींना फटका. हिनी जरी चुकीचं उत्तर दिलं तरी तुला फटका बसेल आणि तू जरी दिलं तरी तिला फटका बसेल. त्यामुळे इथे तुम्हाला एकमेकींच्या साथीसाठी उभं राहायचंय. ओके, पहिला प्रश्न अनिकाला असा आहे, टेबलला मराठीत काय म्हणतात? बरोबर उत्तर द्या. भाई साहब पण घरीच लहानपणापासून टेबलच शिकवलेलं. तरी काय शिकवलंय लहानपणापासून? टेबल शिकवलंय. टेबलला मराठीत तिला नाही आलं तर झटका तर बसणारच आहे. तुला माहितीये? मला माहित असलं तर नाही बसणार. चल, नाही बसणार. सांग. मग कशाला बोलली? तिच्या लहानपणी हिला शिकवलंच नाहीये. नाही माहित, खरंच नाही. चौरंग नाही, पाठ पाठ नाही, बाकडा बाकडा बसण्याचा असतो. झटका खाल्ल्यागत वाटते का नाही? टेबलला मराठीत मलाही माहित नाही काय म्हणतात. ही चीटिंग यांना पण मिळायला पाहिजे. मग मला मिळतोच आहे. बटन दाबताना मलाही झटका लागतोय. नाही मी फक्त तो दाखवत नाहीये. नाही. ओके, ठीक आहे. चला, कॉम्प्युटरला मराठीत माहितीये मला. काय म्हणतात? आता पहिला माझा झाला, दुसरा तिला पाहिजे. हा, पण तुला काय कॉम्प्युटरला काय म्हणतात? पण तिच्यासाठी आहे ना. अंदाजे सांग ना. नाही माहिती. काय म्हणतात? संगणक. हा, संगणक. संगणक नाही. ठीक आहे, हा झटका तुम्हाला मिळणार नाही. संगणक हे उत्तर बरोबर आहे. नाही, याला नाही बोल. ओके, चला, ह्याचं उत्तर 3 म्हणायच्यात द्यायचंय. पर्जन्य म्हणजे काय? 1 2 3. 3 संपले होते काउंट म्हणून मी झटका दिला. पर्जन्य म्हणजे काय? व्हॉट इज पर्जन्य? नाही माहिती हो. काहीतरी तर अंदाज लावा. पर्जन्य. पर्जन्यमान असं काहीतरी होतं. कुठल्या सब्जेक्ट मध्ये होतं? मला तर नव्हतं. तुला नव्हतंच का? मोर कशाच नाचतो? पाऊस. त्यालाच पर्जन्य असं म्हणतात. पावसाळ्याला पर्जन्य म्हणतात. पाऊस म्हणजे पर्जन्य. What? ओके, चला, पुढचा शब्द आहे. हा, टेलिव्हिजनला मराठीत काय म्हणतात? 1 टीव्ही. दूरदर्शन नाही. 1 2 दूरचित्रवाणी. 3. दूरचित्रवाणी. ती बोलली होती ना. ती दुग्ध शर्करा योग असं म्हणाली. दूर हे बोलली ती. काय दूर हे बोलली म्हणजे काय? दूर काहीतरी. काय? दूरचित्रवाणी. हा, पण त्याला उशीर झाला. 3 काउंट संपले. नाही. बरं, ड्रायव्हरला मराठीत काय म्हणतात? 1 ड्रायव्हर काका. सॉरी. ड्रायव्हरला मराठीत ड्रायव्हर काका म्हणतात. काका. ड्रायव्हरला मराठीत चालक असं म्हणतात. चालक. हा, वाहन चालक. वाहन चालक. वाहन चालक. आता पुढचा शेवटचा शब्द. ऑटोग्राफ म्हणजे मराठीत काय? सई. बरोबर होतं. सही. बरोबर होतं. सही नाहीये, ते सही आहे. एक मिनिट. 19-20 ताच फरक आहे. 19-20 ई अँड ही. सेमच आहे. ऐकायला तुम्हा लोकांना सेम आलं ना. मग ठीक आहे, झटका मी परत घेतो. पुन्हा देतो. नाही. झालं. ओके. हा खेळ आपण इथे थांबूया. आमच्या लाडक्या 2 कलाकारांना आम्ही पुरेसे झटके दिलेले आहेत आणि हे झटके मराठी भाषेचे होते. तुम्ही छान मनापासून खेळला. थँक्यू सो मच. आता एक काम करा, दोघींच्या जवळ या. एकत्र झटका देणार नाहीये. मशीन काढायसाठी दोघी जवळ या. आपण यांना एक छान जरा गिफ्ट हॅम्पर देऊया. तुम्ही ब्युटिफुल दिसता, गॉर्जियस दिसता. स्वयंपाक पाण्याची किती आवड आहे? स्वयंपाक येतो? येत नाही पण आवड आहे. तुला? मला पण आवड नाही पण येत आहे. आवड पण नाहीये मला. आवड पण नाही आणि येतो पण नाही. पण नाही. फॅन्टास्टिक. मग आता हीच ती वेळ स्वयंपाकघरात जाण्याची. आपण पदार्थ बघूया. या. केतकी आणि साक्षी, तुम्हाला आता पहिला पदार्थ करायचा आहे. कोण करणार आहे? दोघी मिळून. दोघी मिळून. हो. पण शेफ, मास्टर शेफ आणि सहाय्यक शेफ असं कोण असणार आहे? दोघी.
कुठला पहिला पदार्थ आहे? व्हाईट सॉस पास्ता. बरं, व्हाईट सॉस पास्ता साठी काय काय साहित्य लागतं तुला माहितीये? हो, ओके, हा पदार्थ का निवडला? मला आवडतो आणि मला येतो. आवडतो आणि येतो हा, म्हणून. सिम्पल येतो म्हणून. बरं, हा. तुला येतो व्हाईट सॉस पास्ता, मला नाहीये. पण तू तिला मदत करणार आहे. हो. फॅन्टास्टिक. व्हाईट सॉस पास्तासाठी लागणारं साहित्य काय ते घेऊन या, आम्ही लगेच कृती करणार आहोत. प्लीज आणा. केतकी आपल्यासाठी करणार आहे व्हाईट सॉस पास्ता आणि लागणारं साहित्य काय आहे? सो व्हाईट सॉस मी ऑलरेडी बनवून आणलाय, बरं, पण मी कसा बनवायचा हा आता सांगू? एक खरं सांगशील का? हा तू केलायस का तुझ्या आईने तुला करून दिलाय? तुमचं सेट छान आहे. सांगा, व्हाईट सॉस कसा करायचा? आधी पॅन घ्यायचा आहे, ओपन पॅन, आणि त्यात तुम्हाला बटर टाकायचंय. मी युजली कॉर्नफ्लोअरच टाकते बिकॉज थोडंसं डाएट येऊन, आणि त्याच्यावर मिल्क. मग तुम्हाला ते मिक्स करत राहायचंय जवळ ते पूर्ण सॉसी नाही बनत. म्हणजे आधी ते घट्ट होईल, पण मग तुम्हाला त्याच्यात मिल्क ऍड ऑन करत राहायचंय जेव्हा तो असा सॉस नाही तयार होत. ठीक आहे, म्हणजे व्हाईट सॉस तू तयार करून आणलेला आहे. हो, राहिलेलं आणि साहित्य- सॉल्ट पण. सॉल्ट विसरले. सॉल्ट. हो. ठीक आहे, लागणारं साहित्य काय ते बाकीचं आम्हाला सांग. व्हाईट सॉस, आणि बॉइल्ड पास्ता. बरं, हा, आणि मग हा आहे अनियन, कांदा. सांगा. हे नाही माहिती मला. हे नाही माहिती. कॅप्सिकम. हे काय आहे? कॅप्सिकम. आणि हे काय? ते पण कॅप्सिकम. मग हे तुला माहित नव्हतं का? नो प्रॉब्लेम. ही पिवळी सिमला मिरची आणि ही हिरवी सिमला मिरची. ओके. थँक्यू सो मच. कॉर्न्स आणि चीज, मग गार्लिक, ऑरिगॅनो, ऑरिगॅनो, चिली फ्लेक्स, सॉल्ट, बटर आणि रेड कॅप्सिकम. खूपच छान. आज पास्ता नेमका कुठल्या लेवलला जाणार आहे मला कल्पनाच नाही. आणि हे काय? तू सांग. ते चाट मसाला. हे काय? चाट मसाला. चाट मसालाच नाही, ऑरिगॅनो आहे. ऑरिगॅनो आहे ना? ऑरिगॅनो. करेक्ट नाहीये, बरोबर चुकलंय. ही काळी मिरी पावडर आहे. त्याच्यामुळे साहित्य लिहून घेताना तुम्ही त्याला पिझ्झावरचं ऑरिगॅनो वगैरे काही म्हणू नका. ही आहे काळी मिरी पावडर, ज्याला ब्लॅक पेपर हा, असं black म्हणतात. pepper. ओके. हा, ओके. पण ते ब्लॅक नव्हतं ना, म्हणून मी कन्फ्युज झाले. आता आपण कृती करूया. काय हा. करायचं पहिल्यांदा? सो आधी आपला व्हाईट सॉस तयार आहे. सो आता आपण फोडणी टाकूया. काय लागेल त्याला? पॅन, भांड. पॅन लागेल, भांड लागेल. फटाका नाही लावत होता आपण. त्या लांब गेला. माझी आई तेच बोलते कायम. काय? मी जेव्हा गॅस ऑन करते ना, तेव्हा असं ऑन करते, तर ती बोलते अगं दिवाळीचा फटाका नाहीये. So funny. आता काय करूया? आता हे तर थोडंसं- म्हणजे डेंजर काम आहे. आणि याच्यात काय काय घालायचं आता? आता आपण बटर. फोडणी बनवूया. बरं, तर मग आपण आता बटर. बटर कशाला? बटर नाही, आधी तुला थोडस तेल टाकायचंय. हा, तेल टाक. मला तेल- तुमच्या मालिकेच्या लेखकाला विनंती करायची, यांचे सीन तुम्ही लिहिताच कशाला? यांना नुसतं झी मराठीवर दाखवा, सीन घडतोच आहे आपोआप. माझ्या माहितीप्रमाणे बटर वरती करायचं असतं कळलं? पास्ता करताना, वरती नाही. आणि बटर जळू नये म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालतात. हा, मी बोललेली.